आणि एवढं घेऊन जाऊ मॅडमकडे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण विविध बहुमुखी आकृत्यांचा अभ्यास केला आहे आणि त्यामध्ये आपण त्रिकोणाचा देखील अभ्यास केला आहे. त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बघितले. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण याच्या आधी या सूत्रानुसार अभ्यासले. त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचे सूत्र आपण बघितले की 1/2 गुणिले पाय गुणिले उंची. तर याच्या आधी आपण या सूत्रानुसार त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा अभ्यास केला. तर आता आपण विरोधी सूत्र वापरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. तर समजा त्रिकोण विरोधी सूत्र आहे त्रिकोणाच्या या तिन्ही बाजू आणि एस म्हणजे काय? त्रिकोणाची अर्धपरिमिती. तर त्रिकोणाच्या अर्धपरिमितीचे सूत्र आहे A plus B plus C divided by 2. म्हणजे हा आहे आपला S. आणि त्रिकोणाची अर्धपरिमिती S या अक्षराने दाखवतो. तर आपण या दोन्ही सूत्रांचा अभ्यास करून त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे शिकणार आहे. समजा आपल्याला एखादं उदाहरण बघूया आपण. आपल्याला या त्रिकोणामध्ये समजा A is equal to 17 सेंटीमीटर, B is equal to 25 सेंटीमीटर, C is equal to 26 सेंटीमीटर. तर याच्यावरून आपल्याला सांगितलं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तर पहिले आपण काढूया त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणजे S. S is equal to A plus B plus C divided by 2. तर 17 plus 25 plus 26 त्याची बेरीज करून डिवायडेशन केली म्हणजे आपल्याला 34 मिलीमीटर.
याची किंमत किती आपली 34. 34 वजा एची किंमत किती आहे 17. तर 34 वजा बीची किंमत किती आहे 25 आणि सीची किंमत 34 वजा 34. तर याच्यानुसार 34 गुणिले 34 मधून 17 गेले किती राहिले 17. 17. याच्यात परत 34 मधून 25 गेले 9 प्लस 34 मधून 26 गेले 8. तर याचा गुणाकार येतो 16. हे कशाचा वर्ग आहे हा 204 चा वर्ग. तर आपण जा ना. तुझी तुला द्यायचं का देते ना मग आता मग तर निरोधक सूत्रानुसार आपल्या ट्रायंगल